मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बच्चू कडू आज मुंबईला येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार। शिष्टमंडळाचा मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद। आंदोलन न थांबवता चर्चा करू, बच्चू कडूंची भूमिका। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। तर शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं काही करू नका, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार। जरांगे पाटील थोड्याच वेळात बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केलाय। सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय। आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। फडणवीस तुम्ही सुरुवात केलीत, आम्ही शेवट करणार, सत्तापालट केल्याशिवाय राहणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी। तर फोन करत मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोप करणाऱ्यांवर अयोग्य पद्धतीने टीका करू नका, संवैधानिक पद्धतीने उत्तर द्या, मेहबूब शेख सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेनंतर रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना। संपदाचं हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचं हस्ताक्षर जुळत नाहीये, ही हत्या की आत्महत्या? फलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर यात पडू नका, महिला आयोग सुपारी घेऊन आलाय का? कुणाला वाचवू पाहताय? अंधारेंनी भरला दम। तर तटकरेंनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, अंधारेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करणार नाहीत, बाजूने उभे राहतील, शरद पवार यांच्याकडून कौतुक। अजिंक्य नाईक पुन्हा एमसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे पवारांचे संकेत। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक। दुपारी 12 वाजता बैठक होणार असल्याची माहिती। तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी होणार। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावून तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। राज ठाकरे दम असेल तर चुनाव रोक के दिखाव, विरोधकांच्या मोर्चावरून गुणरत्न सदावर्ते चांगलेच आक्रमक। मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। तर दुबार नावांसमोर नोंद करणार, इतर केंद्रावर मतदान केलं नसल्याबाबत हमीपत्र मतदाराकडून लिहून घेतलं जाणार। बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल। रोहित पवार यांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर। घायवळ टोळीतील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याची कागदपत्र वापरली। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश। गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश। शिपिंग सेक्टर, ह्युमन रिसोर्समध्ये भारताचा डंका, सर्वांना आमंत्रण देतोय, महाराष्ट्रात गुंतवणूक करा। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।